मी जेवढं सांगते तेवढं करशील? काय? हे बघ, तुझी मनस्थिती मी पूर्णपणे समजू शकते, पण आत्ता सगळ्यांच्या हिताचा मला एकच पर्याय दिसतोय, म्हणजे सत्यजित इथे असेपर्यंत प्लीज प्लीज त्याच्या समोर येऊ नकोस. मावशी किती त्रासात आहे हे तर तू बघतेस आणि तिला समजवणंही शक्य नाही. आणि सगळ्यात जास्ती महत्वाचं म्हणजे जर सत्यजितला स्वतः तू त्याच्या समोर नकोयस तर त्याला कशाला आणखी त्रास द्यायचा ना. म्हणजे मला असं वाटतं तू नको येऊस इकडे. ठीक आहे, मी करीन तसंच. हे बघ, तो एकदा या संकटातून बाहेर पडला ना की मी खरंच तुझ्याकडे काही मागणार नाही. फक्त त्याला एकदा बाहेर पडू दे, तोपर्यंत तू एवढं करशील ना. ठीक आहे, मी करीन तसंच. प्रिया, मी अंबाबाईच्या मंदिरात गेले होते. हे देवळातनं कुंकू आणलंय आशीर्वादाचं. प्लीज त्यांना लावशील ना? हो. आणि हा प्रसाद पण आहे, प्लीज विसरू नकोस. हा? नाही. सावकाश. सत्यजित, नर्सला तरी हाक मारायची ना. चला ब्रेकफास्ट करून घ्या. मी मस्त थालीपीठ आणली, ती खाऊन घे.